राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय आणि यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्यांची तातडीनं कर्जमाफी करावी, त्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी ठाकरेंनी केली। तर पंचनामे कसले करता मदत द्या असा टोला ठाकरेंनी लगावलाय। तर ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती शेतकऱ्यांचे अश्रू पुसले असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही। केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं, किती दिलं, काय दिलं, शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे। आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला। दिले कुठे?